पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहिला आणि त्यानंतर निघा चेंडूचे होते सांगता. कारण का चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पियुष करतोय, परंतु महेशला चांगली गोलंदाजी अचूक लाईनमध्ये गोलंदाजी करावी लागेल. कारण की समोर एक चांगला संघ आहे, त्या संघासमोर खेळत असताना कुठेतरी रणनीती आखणं फार गरजेची गोष्ट असणार आहे. पुन्हा एकदा पीक केला, अगदी पाहायला गेला तर शरीराचा वेध घेणारा होता आणि त्याला फेकून दिलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये 6 धावेंसाठी दुसरा षटकार. कुठलाही क्षेत्र असो, कोंढेरीकर नेहमीच पुढे असतात. दोन गावांच्या मध्ये वसलेला हा कोंढेरी गाव आज मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मात्र कलाकारांच्या दृष्टिकोनातून पोहोचला गेलाय. पुन्हा एकदा ब्लॅक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय, पायाची कडा लागली आहे. जर चेंडू पाहायला गेला तर 38 सर्कलमध्ये अडवला जाईल. तत्पर मिळाली एकच धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 आकड्यावरती. ह्या सामन्यानंतर लगेच मात्र चिठ्ठ्या उडवल्या जातील, तरी सर्व संघांनी मात्र इथे उपस्थित राहायचं आहे. त्याच अनुषंगाने इनिंग ब्रेक मध्ये मात्र चिठ्ठीच उडवले जातील. एका संघाला मात्र बाय असणार आहे. पुन्हा एकदा स्टेट डावीचा फटका, बराच काल चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक डावून दी बॉल असण्याचा प्रयत्न करतात. चुकीचं अनुमान पाहायला मिळतं लॉंग ऑन क्षेत्रामधून. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? कासने संघ मात्र पहिल्या षटकापासून कुठेतरी दबाव प्रेशर असावा अशा पद्धतीचं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण करतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते सुरेश संघाची 19 आकड्यावरती. 3 षटक अजूनही शिल्लक असतील. पियुष मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिलेत. वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 17 धावेवरती नाबाद केली आपण पियुषच्या माध्यमातून पाहतोय. निशानने मात्र 2 धावा जरूर आपल्या संघासाठी जोडल्या गेल्यात. नवीन गोलंदाज कासने संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय कल्पेशला आपण पाहतोय. महत्वाची विकेट मात्र प्राप्त करावी लागेल या सामन्यामध्ये परतावायचा असेल तर कासने संघाला. परंतु पियुष आणि निशानची जी जोडी आहे हे चांगली एक लय सापडताना पाहायला मिळते. चार षटकाचा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच स्पीडअप करायचं आहे. अगदी जर वेळेचं भान राखून प्रत्येक संघाने खेळायचं आहे. कारण का प्रत्येक संघाला या टुर्नामेंटमध्ये संधी हवी आहे आणि संधीसाठी मात्र आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून काहीशी रूपरेषा प्रत्येक दिवसामध्ये चेंज केली गेली आहे. कारण का आज या ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने क्रीडांगण आमचं व्यासपीठ सजवलं गेलं आहे आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो अनेक नेत्यांचे फोटोज मागेच लावले जातात, परंतु एक हिंदू धर्म टिकवण्याचा प्रयत्न केला गेला. छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांचे मात्र छायाचित्र होर्डिंग्स मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्लॅक स्क्रीनच्या पाठीमागे आपण पाहू शकता कशा प्रकारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची प्रतिमा पाहायला मिळते. चांगलं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतोय. तसेच अंपायर असतील. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, बिहाइंड द विकेट चेंडू असताना अगदी पाहायला लागलं तर चित्त्याच्या चपल्याने मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय कल्पेश हा गोलंदाज. जरूर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे कमबॅक करावं हे जाणत असताना कल्पेशला आपण पाहतोय.
2 चेंडूमध्ये 2 धावा गरजगळ्यात उर्वरित 4 चेंडू अजूनही मात्र षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहायला गेली ना तर नक्कीच ऑन साईडला आपण 4 क्षेत्ररक्षक पाहतोय आणि ऑफ साईडच्या दिशेने एक क्षेत्र, कारण का पहिल्या षटकामध्ये जरूर लेंथ आणि लाईन ओळखली असावी आणि त्यानंतर चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दरम्यान झेलची संधी, सोपा झेल मात्र सोडला जातोय. लॉंग ऑन मध्ये मात्र होते चुकी. ज्या फलंदाच्या बॅटमधून धावा आल्या त्या फलंदाजाला मात्र जीवनदान दिलं जात आहे. फार महागात पडेल की काय, अनेक निशंक शंका निर्माण होतील, कारण का ज्या वेळी ज्या खेळाडूची झेल सोडली जाते तो खेळाडू मात्र अखेरच्या क्षणी मात्र रुद्र रूप धारण करत असतो. त्याच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये घडेल की काय, नक्कीच ते पाहण्यासाठी आपल्याला विलंब करावा लागेल. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, कार्पेटच्या साईडने चेंडूला खेळून काढले, दूरवरून क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचतोय. दुसरा धावायचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी निर्माण होईल का, परंतु नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो केला असता तर नक्कीच विकेट प्राप्त झाला असता, परंतु चुकीचं अनुमान. स्ट्राईक एंडला जर थ्रो केला आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं आणि 2 धावेने धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 आकड्यावरती टीम सूर्य संघाची. राजू गायकर असतील, श्रीकांत गायकर, जितू केने, राकेशजी केने, पूर्ण मेहनत. रुपेशजी गायकर असतील, सतीश गायकर, सुजित पावशे पूर्ण मेहनत घेऊन नक्कीच टुर्नामेंट सक्सेसफुल करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. दुसरा धावायचा प्रयत्न केला जाईल का, 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरा धावायचा प्रयत्न जरूर नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज करत असताना, परंतु स्ट्राईक एंडचा फलंदाजाने मानस दाखवला नाहीये, कारण की त्याला माहिती आहे विकेट जर हातामध्ये असेल आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जर आपण खेळत असू तर चांगली धावसंख्या सहजरित्या बनवू, कारण का क्रीडांगणाचा जर विचार केला तर बाउंड्री खूप दूर आहे, पण कॅप्टनचे चेंडू असल्यामुळे षटकार मारणं फार सोपं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून चांगले फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय सूर्य संघ. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, अगदी पाहायला गेला तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, काही घडतात मैदानाच्या आतमध्ये. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय कासने संघाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलमध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण करत आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते सूर्य संघाच्या माध्यमातून. चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये कासने आणि सूर्यच्या माध्यमातून. पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने उद्घाटन सोहळा पार पडला त्यानंतर आमच्या गावचे अर्थातच कोंढेरी गावचे रील स्टार ऋषिकेश केने यांच्या माध्यमातून शूट करण्यात आला. ती व्हिडिओ इंस्टाग्रामला टाकण्यात आली आहे. त्यानंतर अनेक व्ह्यूवर्स त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली गेली आणि ठाणे ग्रामीण क्रिकेट या ग्रुपवरती चर्चेत असलेला हा ग्रुप, ज्या ग्रुपमध्ये अनेक खेळाडू, प्रत्येक गावचे खेळाडू आपण नेहमीच पाहत असतो आणि त्या ग्रुपवरती या स्पर्धेचं नक्कीच चर्चा राहिली आहे. अनेक टीम्सचे मात्र कॉल येतात. विश्वास केने असतील, जितू केने असतील, सुजित पावशे, बाळाराम पावशे असतील, सतीश गायकर असतील, मयूर केने, परंतु सर्व संघांना कशा प्रकारे संधी दिली जाईल याची रूपरेषा त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. दोन षटकांचा बाकी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 28 आकड्यावरती. तिसरा गोलंदाज आपण निलेशला पाहतोय. अनेक वर्षाचा अनुभव आणि या क्रीडांगणावरती सलग 3 ते 4 वर्ष निलेशच्या माध्यमातून प्रॅक्टिस आपण नेहमीच पाहतोय, परंतु बऱ्याच कालावधीनंतर निलेश या क्रीडांगणावरती खेळण्यास आलाय आणि त्या अनुषंगाने या खेळपट्टीची जाण तर त्याला नक्की जरूर असावी, या क्रीडांगणाची जाण त्याला जरूर असावी, परंतु त्या पद्धतीची गोलंदाजी होईल का. दरम्यान पहिला चेंडू आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख फटना, 6 धावेंसाठी फ्लॅट षटकार. पहिल्याच चेंडूवरती मात्र षटकार पाहायला मिळतोय.
चांगली फलंदाजी पियुषच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डबेटने खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 षटक चेंडूच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. हा येईल चौकार. तिसरा षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर एक चौकार पाहायला मिळतो. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. कासने संघ लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 19 धावाला, त्यानंतर चांगली गोलंदाजी आपण कल्पेशच्या माध्यमातून पाहिली आहे, परंतु निलेशवरती हल्ला चढवला गेला अर्थातच पियुष या फलंदाजाने. स्लोवर गतीचा चेंडू होता. पिक करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. छोटा खेळाडू पकडलाय झेल. फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट. आणि कॅच पकडल्यानंतर काय जल्लोष केला गेला मैदानाच्या आतमध्ये. सर्कल हेच आहे क्रिकेट. मॉडर्न क्रिकेट ज्या पद्धतीने आपण पाहतोय. पूर्वी शेताच्या बांधावरती मॅचेस खेळायच्या, मोबाईल नव्हते त्यावेळी, मात्र भेंडीचे टर्म किंवा अनेक बॅट जर पाहायला गेलं तर आपण कसल्या ना कसल्या बनवत होतो, परंतु आता मॉडर्न क्रिकेटमध्ये चांगल्या बॅट्स आलेत, चांगले बॉल्स आलेत. यूट्यूब अनेक स्पर्धा पाहायला गेलं तर चांगलं आयोजन केलं जातं. आणि त्याच पद्धतीने प्रत्येक खेळाडूच्या पायात आता शूज असतात. पहिले स्लीपर चप्पलवरती खेळायचे. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. तिसरा षटक मार्गस्थ असताना 38 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण होईल का आणि सोपा झेल पकडले गेले. लागोपाठचे 2 विकेट मात्र कॅरी केलेत गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. कमबॅक केलाय निलेशने. जरूर 10 धावा खर्च केल्या, परंतु ज्या विकेटची आवश्यकता होती ते 2 विकेट्स मात्र कॅरी केलेत. धावसंख्या स्थिर 38 या आकड्यावरती. कारण का या क्रीडांगणावरती 50 धावा सुद्धा सेफ नसतात आणि त्याच अनुषंगाने मात्र उर्वरित चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा सुरई संघाला मात्र जोडाव्या लागतात, काही शंका नाहीये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. धावबादची संधी. निर्धाव चेंडूचे होते सांगता. चांगली गोलंदाजी. डावखुऱ्याचा हा गोलंदाज निलेश भोईर. मी मगाशीच म्हटलं 2-3 वर्षापूर्वी या क्रीडांगणावरती या खेळाडूचा नेहमी सराव आपण पाहायचो, जेव्हा 20 वरच्या स्पर्धा क्रीडांगणावरती व्हायच्या. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लेनचा चेंडू होता. झेलची संधी. स्वतः फॉलो थ्रो मध्ये पकडतो झेल. फलंदाज होईल फेल. बॅक टू डगआउट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमचे सन्माननीय पाहुणे नशीबदादा चौधरी, चौदारपाडा गावचे उद्योगपती आहेत. त्यांचं इथे आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तसेच अनेक स्पर्धा जर म्हटल्या ना दर्शन, तर नक्कीच स्पर्धा आयोजन करणं फार कठीण असतं. स्पर्धेचं आयोजन ज्यावेळी होत असतं त्यानंतर त्या स्पर्धा 6 दिवस नियोजन करणं पण फार कठीण असतं. परंतु आमची संपूर्ण आयोजन कमिटी असतील, सूरज उर्फ बुट्टू केने, ओमकार गायकर असतील, हरेश केने, सूरज केने
यांच्या माध्यमातून पूर्ण रात्रभर या क्रीडांगणाची दिशा असेल, पूर्ण पाठराखण असेल, यांच्या माध्यमातून केली जाते. रात्रभर इथे ते जागतात, पूर्ण ट्रॉफीज असतील, पूर्ण क्रीडांगणाची निगा राखतात. फार महत्त्वाची भूमिका राहिली आहे त्यांची सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगले आपल्याला होर्डिंग्स पाहतोय, प्रत्येक ब्लॅक अँड येलो शेड या क्रीडांगणावरती यूज केला गेला आहे. चांगलं भव्य व्यासपीठ, चांगले अंपायर्स हिरामनजी करकर सर असतील, जहांगीर सर, रुपेशजी गायकर, सतीश गायकर. नक्कीच रुपेश गायकरचा जर विचार केला ना तर अनेक 2 वर्षापूर्वी अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्यात आणि त्याच दिशेने ओरम क्रिकेटकडे त्यांची वाटचाल पाहायला मिळते, कारण का चांगले अंपायर आहेत. तसेच डान्सिंग अंपायर आपण हिरामनजी करकर सर पाहतोय. कालच्या दिवसामध्ये समालोचन कक्षामध्ये प्रथमेशला पाहिलं, विश्वासजी केने सर असतील, रोशन संते, अनेक मात्र समालोचक कक्षामध्ये आवाज आपल्याला पाहायला मिळतील. आमचे सहकारी मित्र दर्शन केने ज्या पद्धतीने ते मोबाईलवरती बिझी असतात त्याच पद्धतीने गुणलेखक करताना स्कोअर बुक त्यांच्या माध्यमातून सजावट केली जाते. कारण का त्यांना हातभर गौरव केने असतील, हे मात्र DJ सुद्धा चांगल्या पद्धतीने वाजवत असतात. पूर्ण कॉमेडीचं जर प्रशंसा करावी ना तेवढी फार कमी आहे. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी पाहायला गेलं तर भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. त्याच अनुषंगाने डॉट चेंडू होते सांगता. पहिले 2 षटक मात्र सुरई संघाच्या नावावरती राहिलेत आणि मात्र शेवटचे 2 षटक कुठेतरी आपल्याला कासन्या संघाच्या नावावरती राहताना पाहतोय. कारण का धावसंख्येला कुठेतरी लगाव लागला गेलाय. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 40 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लेनचा चेंडू आहे, झेलची संधी, सोपा झेल मात्र कॅरी केला गेलाय आणि फलंदाज होले बाद, बॅक टू डगआउट. केने सरांना विनंती करेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करायचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 6 वरती आपण पाहतो यशला. पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी जास्तीत जास्त धावा पाहायला मिळाल्या. हॅलो, नक्कीच पाहायला मिळतोय गोलंदाज गौरव चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर डॉट चेंडू आणि विकेट. निलेश भोईरची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. या सामन्यामध्ये कलाटणी देण्यासाठी निलेश भोईरने चांगली गोलंदाजी केली, परंतु पियुषचं कौतुक करावं. पियुष व्यतिरिक्त कुठलाही फलंदाज सुरई संघाचे चांगली फलंदाजी करू शकला नाहीये. यस, विनंती असेल विजय संघाचे सर्व संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये यस आमच्या मंचावरती या. आपण इथे लाईव्ह लॉर्ड्स देखील करणार आहोत. विजयी संघांना विनंती असेल, जे संघ विजय प्रस्थापित केले, टीम गुरवलीपाडा, त्याचबरोबरीनं टीम गोरसई ए, बल्याणी संघ आणि ताडाळी संघाचे संघनायक किंवा त्यांचे एखादे प्रतिनिधी आपण या इनिंग ब्रेकमध्ये या आमच्या मंचावरती या. इथे आपण लाईव्ह लॉट्स करणार आहोत. ताडाळी संघाचे या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्याचबरोबर बल्याणी संघाचे प्रतिनिधी, गोरसे ए संघाचे प्रतिनिधी आणि गुरवलीपाडा संघाचे एखादे खेळाडू आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपण इथून लाईव्ह लॉट्स देखील करणार आहोत. आशिष केने या मंचावरती, अमित केने आपण या, हर्ष या, आपण देखील, आपलं देखील सरस हार्दिक स्वागत असेल. चला, सर्व विजयी संघाचे आपले खेळाडू किंवा प्रतिनिधी आपण या मंचावरती इथे आपण लाईव्ह लॉट्स करणार. दरम्यान एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या दिशेने चौकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस 44 धावा जिंकण्यासाठी 45 धावेंची आवश्यकता असेल. चला, आपण लाईव्ह लॉट्स करतोय. कॅमेरामॅन थोडासा कॅमेरा आपण टर्न करा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. पुढील विनर संघ आपण देखील लक्ष राहा, कारण की एक चिठ्ठी विजयी संघाची देखील त्याच्यामध्ये असेल. इथे मात्र आपण लाईव्ह लॉट्स देखील करणार आहोत आणि
एक चिठ्ठी आपण प्रथमतः उचलणार आहोत. गोरसई ए, त्याचबरोबरीनं ताडाली संघ, धर्मराजा ताडाली आणि त्याचबरोबर गुरवली पाडा संघ आणि बल्याणी संघ आणि विजयी संघाची एक चिठ्ठ्या आपण एक चिठ्ठी उचलायच्या. एक चिठ्ठी उचला आणि तदनंतर जी चिठ्ठी निघेल त्या चिठ्ठीला पुढे वाटचाल असेल. एक चिठ्ठी उचले, या चिठ्ठीला पुढे वाटचाल असेल आणि पाहूया कुठल्या संघाला बाय असेल. टीम गुरवलीपाडा संघाला बाय असेल आणि पुढील दोन संघ आपण पाहतोय. पुढील मॅच बल्याणी संघ आणि त्यांच्या जर विजयी संघ असेल तर ती मॅच नंतर होईल. विजेता संघ तर ही मॅच आधी आपण घेणार आहोत, त्या म्हणजेच टीम ताडाली आणि टीम गोरसई. क्या बात आहे, कमालीची मॅच. आणि आपण लगेचच टॉस देखील करूया. दोन्ही संघाचे संघटना घ्या, आपण टॉस करूया. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. मान्यवर आमच्या मंचावरती उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आपण टॉस करूयात. सन्माननीय नशीबजी चौधरी साहेब उपस्थित आहेत. या नशीबजी आपल्या शुभ असते आपण टॉस करायचा. चला आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. धर्मराजा ताडाली आणि त्यांच्या अगेन्स्ट गोरसई ए अशी मॅच आहे. आपण टॉस करूयात. आयोजक मॅच किती षटकांची असेल? 3 षटकांची. यस, 3 षटकांची मॅच असेल गोरसई आणि ताडाली. निलेश गायकर मॅच किती षटकांची असेल? 3 वाजले, 3 षटकांची मॅच असेल. थोडंसं सहकार्य आपण करा. 3च षटकांची मॅच असेल. चला हा सामना 4 षटकांचा, पुढील सामने 4 षटकांचे असतील. चला तदनंतरचा राऊंड आपण 3 षटकांचा खेळूयात. आपण नशीबजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. हेड अँड टेल असं अधोरेखित केले. 4 षटकांची मॅच गोरसई ए त्यांच्या अगेन्स्ट धर्मराजा ताडाली अशी मॅच. टेल इज द कॉल आणि इथे आलाय टेल. यस, दादांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. टॉस जिंकला टीम ए संघाने. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. समोर ताडाली संघ आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर ताडाली संघ आहे. पहिल्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कुठल्या खेळाडूंकडून अपेक्षा असतील? अपेक्षा सर्वांकडनं असतील. असं काय टार्गेट नाही सेट केलं, कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आपण पाहिला तर आज गोरसईचे 2 संघ होते, गोरसई ए आणि गोरसई बी. गोरसई बी संघ या स्पर्धेतून पहिल्या फेरीमध्ये बाहेर गेला. आता तुमच्यावरती जबाबदारी गावाचं नेतृत्व करायची आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये काही वेगळी स्ट्रॅटेजी, वेगळी रणनीती असेल का किंवा इतर वेगळे खेळाडू पाहायला मिळतील का? नाही, वेगळे खेळाडू काय नाही आहे. जो संघ पहिला सामना खेळला तोच संघ असेल आणि असं काय नाही आहे. त्यांचा तेही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. आमचाही तोच प्रयत्न असेल, चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा खूप सुंदर आहे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्यासोबत धर्मराजा संघाचे कॅप. टॉस गमावला, टॉस जर जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? मी पण बॉलिंगच केली असती. पण आता बॅटिंग करायच्या मनाच्या विरोधात समोर गोरसई हे संघ आहे आणि आता किती इथे मात्र धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले फलंदाज त्यांच्याकडून आज अपेक्षा असेल? भाविक आहे, अमोल आहे, भावेश आहे, सगळ्यांच्या पेक्षा 100% या आहेत आणि 50पर्यंत जावायचे प्रयत्न करू आम्ही. आणि या मॅच मध्ये काहीसा चेंजेस, वेगळे खेळाडू दिसतील का? नाही, सेमच आहे. आणि स्पर्धा देखील दमदार आपण पाहतोय. लष्टगीट आउटफील्ड आपण पाहतोय. लेदर क्रिकेटचं हे क्रीडांगण आणि स्पर्धा देखील कोंढेरी गावाच्या वतीनं पाहतोय. कोंढेरीकर चषक, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा जाम चांगली आहे. खूप मजा आली इथे खेळायला. पहिली मॅच, आता दुसरी मॅच बघू कशी आहे आणि त्यांनी आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद आहे. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना देऊयात. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय गोरसई ए या संघानं आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम धर्मराजा ताडाली या संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू.
हो. ठीक. यस मार्शला संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन. पहिला चेंडू केतन ऑन दी मार्क. ओ पहिला चेंडू स्क्वेअर कट केलाय. शॉट पॉइंट आणि शॉट कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषेच्या दिशेनं गोळीच्या वेगाप्रमाणे पहिला चेंडू वरती दमदार चौकार. दमदार चौकार आपण पाहतोय. दुपारचं सत्र आपण पाहतोय मित्रांनो. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. स्वीशीट आणि इथे मात्र शॉट थर्डला क्षेत्ररक्षक. एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 धावा. धावफलकावरती आणि गोलंदाजी ट्रॅकवरती केतन. समोर ॲज अ बॅटर समीर आणि कल्पेश. ही सलामीशी जोडी मादाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. फटका हा दमदार आपण पाहतोय. स्क्वेअर कटच्या स्वरूपाने या ठिकाणी मात्र नक्कीच चेंडू फरार होतोय. शॉट फाईनला दमदार स्ट्रोक चौकार. कौतुक करावं लागेल आमच्या DJ मास्टरचं. कारण की जे संगीत 1990 मध्ये वाजायचे अगदी कोळ्यांचं गुणगान गाणारं लोकगीते आणि त्या गीतांचं आता या ठिकाणी मात्र नक्कीच प्रदर्शन होत आहे. कौतुक करावं लागेल. या स्पर्धेचं देखील वैशिष्ट्य राहिलं आहे. आपण पाहिलं तर रोज वेगवेगळे समालोचक आपण पाहतोय. पंच डान्सिंग त्याचबरोबरीनं कला नृत्यांचा भरभरणा असलेला ही स्पर्धा आपण पाहतोय. इनफिल्डला क्लिअर केले. 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. अखेरीस चेंडू डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दमदार 4. चौकार आला नेता. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये 13 या आकड्यावरती. 13 धावा. फटका हा देखील दमदार आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल 15 धावा. 14 धावा. यस स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 14 धावा बनल्यात. गोलंदाज तयार. ऑन दी मार्क. 45 बनवायच्यात. ओ अलॉंग दी कार्पेट चेडूला खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि तत्पूर्वी एकच धाव. लॉस्टग्रीन आउटफील्ड आहे. दुपारचं सत्र जरी चालू असलं तरी सुद्धा आपण पाहतोय थंडगार वातावरण मधाच्या आतमध्ये. कारण की मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. आणि बाजूलाच पिसे डॅम आहे. नदीच्या किनाऱ्यावरती सुंदर असे क्रीडांगण आपण पाहतोय. निर्मळाताई पाटील क्रीडांगण. लेदर क्रिकेटचं हे ग्राउंड आणि आता वातावरण देखील पूरक आहे पोषक आहे क्रिकेटसाठी. आणि पुढील मॅच आपण पाहणार आहोत गोरसई ए आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपण पाहणार आहोत ताडाली. तदनंतरची मॅच असेल ती म्हणजेच बल्याणी आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ. आणि आपण पाहिलं तर टीम गुरवली पाडाला
इथे मात्र पुढे वाटचाल मिळाली आहे. बल्ल्याणी संघाने आपण पाहिलं तर बलाढ्य अशा गोरसई संघाला पराभूत केलं. 3 मध्ये 2 धावा बनल्या नाही तिथे आणि त्या अनुषंगाने आता मात्र आपण पाहिलं तर या मॅच मध्ये काय होईल हे देखील पाहावं लागेल. एका बाजूला सुरई आणि दुसऱ्या बाजूला कासने संघ. जयदुर्गा सुरई संघ आपण पाहतोय. GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहिलं तर सध्याला नक्कीच चांगलं प्रदर्शन राहिलं या संघाचं देखील. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय PTC मधील एक संघ तो म्हणजे टीम कासने संघ. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 15 धावा आहेत. 15 धावा धावफलकावरती 45 बनवायच्या आहेत आणि आता जिंकण्यासाठी 3 षटकामध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. 10.00 ची सरासरी आता गाठावी लागेल. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मितेशला आपण पाहतोय. मितेशवरती ही जबाबदारी आहे. जबाबदारीने खेळावं लागेल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. निर्धारित वेळ आयोजकांनी तुम्हाला दिला. 4 षटकांचा पुढील सामना देखील पुढील मॅचेस देखील ठेवल्यात. त्या अनुषंगाने आता वेळ वाचवणं गरजेचं असेल. चांगली लढत चांगली मॅच आपण पाहतोय. आता इथून कमबॅक करावा लागेल टीम जयदुर्गा. सुरईला फुल टॉस त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. डीप मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर फुल टॉस वरती बिग हिट षटकार. षटकार आलाय आफ्टर दी लंच. पुनश्च सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अनेक सारे नक्कीच संघ ज्या ज्या वेळेस सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकतात त्यावेळेस मात्र गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातात कारण की वेळ त्यांच्याकडे असतो. आणि आज देखील अनेक संघाने ते देखील केलं कारण की टिटवाळ्याच्या अगदी हाकेच्या अंतरावरती असणारं हे कोंडेरी गाव आणि या गावाच्या वतीनं सुंदर अशी स्पर्धा. आणखी एक बिग हिट बॅक टू बॅक सलगचा दुसरा दमदार षटकार आणि आमचे डान्स अंपायर हिरामान अर्थातच हॅरी सरांचा अनोखा अंदाज षटकार. पाहतोय टेनिस विश्वातील एक अनोखं नाव डान्सिंग अंपायर. गुजरातला सातत्याने चांगला त्यांचा देखील प्रदर्शन असतो. मिस टायमिंग होता आणि तिथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडला जात आहेत. सचिनजी गोंदले देखील इन ॲक्शन मध्ये त्यांनी देखील या स्पर्धेला समालोचन केलंय. जितका हातभार लावता येईल तितका हातभार लावण्याचं ते कार्य करत राहतात कारण की कोंढेरी गावाच्या वतीनं जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात त्यांचं देखील सहकार्य लाभलंय आम्हाला. KPL कोंढेरी प्रीमियर लीग त्याच्यामध्ये सातत्याने ते उपस्थित असायचे परंतु आज कोंढेरीकर चषकामध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती. आडव्या बाटने ऑन साइडला पुनश्च चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र मिळेल फक्त 1 धाव. 30 धावा धावफलकावरती आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात फक्त 15 धावा. चेंडू शिल्लक असतील 14 आणि 14 मध्ये 15 धावा बनवायच्यात. दोन्ही बॅटर्सची चांगली इनिंग राहिली आहे खास करून समीर आणि कल्पेशच्या वतीनं. आणि जमेशची बाजू म्हटली टीम अमर स्पोर्ट्स कासनेची एकही विकेट त्यांचा अजूनही बाद झाला नाहीये आणि त्या अनुषंगाने कुठेतरी या सामन्यावरती आता सध्याच्या घडीला वर्चस्व राहिलं आहे अमर स्पोर्ट्स कासनेचं. फटका दमदार घुटना टेक और सिक्सर देख वाह भाई वाह सीमा रेषा पार बिग हिट षटकार. आता उंची जास्त लांबी गाठणार नाहीये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला
संदीप होते आणि संदीपने चांगला झेल टिपला. फलंदाज असेल बाद. पहिला ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये. माघारी परतावं लागेल कल्पेशला. कल्पेश बॅक टू द पवेलियन. नऊ धावा आता बनवायच्या जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील 12 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज आयुष, युवा गोलंदाज, त्याच्यावरती जबाबदारी आहे. नवीन बॅटर गौरव इनॅट नंबर 3 वरती दाखल झालाय. परंतु समोर ॲज अ बॅटर स्ट्राईक इनला आता समीर असेल, ज्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले. आयुष वरती जबाबदारी आहे. 12 मध्ये 9 डिपेंड करायच्या. हा कारनामा याआधी झाला मॅचमध्ये. गोरसई ब संघाला आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 2 धावा तिथे बनवता आला नाही, कारण की चांगली गोलंदाजी देखील राहिली टीम बल्ल्याणीच्या वतीनं. आणि आता देखील इथे 12 मध्ये 9 डिपेंड होतील का, परंतु समोर ॲज अ बॅटर समीर सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आयुषवरती जबाबदारी. हो, दिशा पाहावी लागेल. लाईन आणि लेंथ मधून भरकटतोय आणि पंच हॅरी सरांचा अनोखा अंदाज. वाईट चेंडू. क्या बात आहे. वा बाई वा. वाईट चेंडू. यस वाईट. आफ्टर दी लंच पुनश्च ते आपल्या कार्याला लागलेत. कौतुक त्यांचं, खास करून आमच्यावरती त्यांचं प्रेम आहे आणि आमच्या शब्दाखातीर त्यांनी या स्पर्धेला देखील उपस्थित दाखवले. आज अ कॉमेंटेटर आपण नक्कीच आमची देखील हेल्प केली, त्या अनुषंगाने आपला देखील आभार. आणि इथे मात्र चिक्की सिंगल. क्या बात आहे. या ठिकाणी मात्र धाव घेतली आहे. जेवणानंतर देखील बॉडी त्यांची तितकी स्ट्रेच होते. कौतुक त्यांचं देखील. गोलंदाज तयार आयुष. बॅक ऑफ द हँड. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. सेन्सिबल क्रिकेट आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं टीम कासनेच्या वतीनं, कारण की आता त्यांना देखील ठाऊक आहे इथे मात्र धावा फार कमी बनवायच्यात आणि त्या अनुषंगाने कुठेतरी कमबॅक त्यांच्या वतीनं होतोय. आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 6 धावा बनवायच्यात. ओ, इथे लाऊड पिलियस फिंगर अप LBWच्या स्वरूपाने फलंदाज असेल बाद. रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू फक्त पंचांसाठीचा. फलंदाज बाद. अनेक तारे सितारे भिवंडीतील या क्रीडांगणावरती यायचे. 20-20 ओव्हर षटकांची मॅच असायची. T20 त्याला आम्ही म्हणायचो. आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंना इथून मात्र नक्कीच चांगलं प्लॅटफॉर्म मिळाला, चांगला प्रॅक्टिस सेशन झाला. आणि आता सध्या निलेश भोईरला आपण पाहतोय टीम अमर स्पोर्ट्स कासनेच्या वतीनं. थोडासा जरूर दूर होता क्रिकेटपासून, कारण की एकाचे 2 दोनाचे 4 हात झाले की मग माणसाच्या अंगावरती जबाबदारी देखील तितक्याच येतात. त्या अनुषंगाने आता आज बॅटर निलेश भोईर इथे मात्र अनसक्सेसफुल राहील का. फटका तर फसलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलाय नितेश. नितेशचं चांगलं जजमेंट राहिला आणि फलंदाज बाद. निलेश भोईर 0वरती बाद. चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 8 मध्ये 6 धावा बनवायच्या. आणि आता नवीन बॅटर महेश मदाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज आयुषचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी
त्याने मधाच्या आतमध्ये केले हॅट्रिकचा हा चेंडू असेल आता. मधाच्या आतमध्ये गारवा जणून जाणवतोय. थंड वातावरण आहे कारण की बाजूलाच नदी आहे आणि ठाणे आणि मुंबई या मोठमोठ्या शहरांना BMC आणि TMC च्या वतीनं पाणी पुरवठा होतोय. परंतु आपण विचार केला सूरज तर बाजूला असलेल्या गावांनाच देखील इथे पाणी पुरवठा होत नाहीये. यानंतर जरूर आंदोलन होईल बाकीच्या तिन्ही गावांच्या वतीनं आणि पाण्याची मागणी होईल यात मात्र शंका नाही आहे. कारण की जर आमच्याच बाजूच्या नदीतून तुम्ही ठाणे मुंबईसारख्या शहरांना पाणी नेता 24 तास पाणी, परंतु गावांना कुठेतरी पाणी टंचाईचा सहवास नक्कीच या ठिकाणी मात्र लाभतोय आणि जरूर तसं घडेल देखील. परंतु जाऊयात मागच्या दिशेनं. मधाच्या आतमध्ये घडलंय काय तर इथे डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. आयुषचं कौतुक. आता जिंकण्याचं समीकरण 7 चेंडू आणि 6 धावींची आवश्यकता. 12 मध्ये 9 बनवायच्या होत्या, आता 7 मध्ये 6 बनवायच्यात. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती महेश आहे. महेशवरती जबाबदारी. आयुषचा अंतिम चेंडू. ओ हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू डॉट. कौतुक गोलंदाज आयुषचा. फक्त 2 धावा खर्च केल्या, 3 धावा खर्च केल्याने महत्वाच्या 2 विकेट्स त्याने घेतल्यात आणि आता जिंकण्याचं समीकरण बॉल टू रन इक्वेशन 6 चेंडू आणि 6 धावींची आवश्यकता. यस कम ऑन डीजे. एकदा नाही काही दाखवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले दाखवा आपल्या कुटुंबाला, आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या पार्टनर्सला. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय. अनेक स्पर्धा नक्कीच अनेक वर्षांपासून आम्ही देखील कव्हर करतोय, परंतु जे कटआउट्स आपण पाहतोय बॅक स्क्रीनवरती, ब्लॅक स्क्रीनवरती, तिथे मात्र नक्कीच सामाजिक आणि राजकीय नेत्यांचे जरूर आपण नेहमीच कटआउट्स पाहत असतो. परंतु ही संकल्पना या स्पर्धेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि शंभू राजांची प्रतिमा इथे मात्र स्क्वेअर कट केलाय आणि पहिला चेंडूवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. हेच आपण थँक्यू. आता 2 धावा बनवायच्यात. आपण नक्कीच चर्चा करत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण कटआउट्स आपण पाहतोय. त्याचबरोबरीनं बाळ शंभू राजेंचा कटआउट. हिंदवी स्वराज्याच्या आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आहे. निश्चयाचा महामेरू, भौतजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा, शंभू राजांना देखील मानाचा मुजरा. आणि आता जिंकण्याचं समीकरण 2 धावा बनवायच्यात. ओ इथे मात्र बॉडीला स्ट्रेच केला, हुक केला आणि चेंडूला जाऊन दिलाय. बॅकवर्ड पॉइंट, बॉडी लाईनच्या बाहेर. विजयाचा हा चौकार आणि विजयी संपादित केलाय टीम अमर स्पोर्ट्स कासने या संघाला. कासने संघाचं भरभरून कौतुक. हार्ड लक, टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम सुरई या संघाचं देखील हार्दिक आभार. अर्थातच समीरला ज्याने कमालीची या ठिकाणी मात्र बॅटिंग केली. समीर या आणि आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत. आमच्या मंचावरती अनेक मान्यवर आहेत.